येवल्यामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीनं बँकांच्या नोटिसांची होळी करत रास्ता रोको करण्यात आला। नाशिक जिल्हा बँकेनं राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी जप्तपूर्व नोटिसा दिल्या असून राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवसुलीचा तगादा लावला आहे। त्या सर्व नोटिसांची शेतकरी संघटनेच्या वतीनं विंचूर चौफुले येथे होळी करण्यात येऊन रास्ता रोको करण्यात आला। शासनाला जाग आणून बँकांनी अशा प्रकारे कर्जवसुली थांबवावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं येवला येथे नोटिसांची होळी करत रास्ता रोको आंदोलन केले। गेले 3 वर्ष दुष्काळ, नापिकी, गारपिटीचा फटका बसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला। यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतमालाचे भरमसाठ उत्पादन केले, परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे कांदा, टोमॅटो, सोयाबीन आणि बटाट्याचे भाव मातीमोल झाले। तूर, गहू, सोयाबीन आयात करून तुरीला मिळणारा 12,000 क्विंटल भाव होता। शासनानं खरेदीची हमी दिली ₹5,050 प्रति क्विंटल, परंतु शासन त्या भावात सुद्धा खरेदी करत नाही। 15-20 दिवस तूर विक्रीसाठी लोकांना बाजार समितीवर रांगा लावून आहेत। द्राक्षांचे भाव 5 ते 7 रुपये किलो असल्यामुळे द्राक्ष उत्पादन तरुण शेतकरी आत्महत्या करत आहेत। भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागला। यावरील पीक उभारणीसाठी शेतकऱ्यांनी बँका आणि सोसायट्या खाजगी कर्ज घेतले, परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रचंड शेतीमाल पिकवूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही। तरी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवत असल्याने शेतकरी संघटनेने या नोटिसांची होळी करत रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, बापू पगारे, अरू जाधव, संध्या पगारे, निर्मला जगताप आदी हजर होते। या प्रसंगी शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज शेतकरी संघटनेने जे आंदोलन केलं, बँकांनी जे जप्तीच्या नोटिसा पाठवल्या, स्थावर मालमत्ता जप्तीच्या, त्याचा निषेध म्हणून आम्ही त्यांची होळी केलेली। त्याच्या मागचं कारण शेतकऱ्यांना कर्जमुक्त झालं पाहिजे। शेतकरी फुकट मागत नाही। गेल्या 3 वर्षापासून दुष्काळ होता, कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस, आणि यावर्षी भरपूर पाऊस झाला, उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आलं, परंतु कुठल्याही मालाला भाव नाही। कांदा, टोमॅटो, भाजीपाला, सोयाबीन, गहू, द्राक्ष, डाळिंब, कुठलंही पीक घ्या शेतीमधलं, कुठल्याही मालाला भाव नाही। याचं कारण या देशामधल्या सरकारचं धोरण, आणि त्याच्यामुळे आम्ही जे बँकांकडून, खाजगी व्यापाऱ्यांकडून, सावकारांकडून उधन उसनवारी करून जे काही कर्ज घेतलं, ते सर्व पिकासाठी वापरलं, मोठ्या प्रमाणामध्ये पीक उत्पादन काढलं, परंतु भाव नसल्यामुळे आम्हाला दैनंदिन जगणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या जखमेवर मीठ चोळून आणि या सरकारने आमच्या मालमत्तेचा लिलाव जाहीर केलेला आहे। याचा निषेध म्हणून आम्ही आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने या ठिकाणी त्या नोटिसांची होळी केलेली आहे। भविष्यामध्ये सरकार जर जागं झालं नाही, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं नाही, तर यांना गावगाव फिरणं आम्ही मुश्किल करून टाकू। बँका उद्ध्वस्त करू, सरकार उद्ध्वस्त करू। सरकारने वेळीच जागं व्हावं। हा जगाचा पोशिंदा जगला तर देश जगणार आहे, अन्यथा तुम्ही काही नोटा खाऊन जगणार नाही। तुम्हाला शेतीमालामधला मालच खाऊन जगावं लागेल। हीच आमची संघटनेची भूमिका आहे। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला।